एकचा पहिला पर्वकाळ म्हणजे नरसिंह भगवंताची असणारी जयंती, या ठिकाणी असणारा हा पहिला असणारा पर्वकाळ. नंबर 2 दुसरा असणारे पर्वकाळ जर सांगायचं म्हटलं, या ठिकाणी आजचा असणारा दिवस, या दिवसाला एकदम सुरुवातीला जर पवित्र कोण बनवलं असेल एकदम चांगल्या स्वरूपामध्ये, नंबर 1चा आजचा जो दिवस आहे ना, आपल्याला काही लोकांना असं आहे आलेला दिवस सारखाच आहे, काही लोकांना बरं का आलेला दिवस सारखाच आहे, पण काही महात्म्याकरता हा दिवस साधारण नाही. हा खरा जर दिवस जर चांगला जर कोण बनवला असेल तर नंबर 1चा भक्त प्रल्हादानं बनवला. कारण देवाला अवताराला आणणे म्हणजे एवढी साधारण गोष्ट नाही बरं का. देवाला अवताराला आणत असताना भक्त प्रल्हादानं बापाचा सुद्धा विचार केला नाही. याला एक प्रमाण सांगतो. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरते केली, राज्यमाता निंदू भरते केली, म्हणजे देवाला अवताराला आणत असताना भक्त प्रल्हादानं आपल्या वडिलाचा सुद्धा विचार केला नाही. अहो, भक्त प्रल्हादानं बापाच्याच विरोधामध्ये गेला आणि देवाची भक्ती केली. बाप किती समजावून सांगत होता, पण ऐकलं का भक्त प्रल्हादानं? अजिबात ऐकलं नाही. हाके सरसी उडी घालोनिया स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. म्हणजे देवाला जर तुम्ही हाक जर मारली का नाही, तर देवाला हाक मारल्याच्या नंतर देव येतोच, नाही येत नाही असं नाही, देव येतोच. फक्त ती हाक मारत असताना अंतकरणातून हाक मारावी, अंतकरणातून असणारी हाक मारावी. ती जर हाक जर देवापर्यंत जर गेली रे गेली, तर देव मात्र येण्याकरता वेळ लागत नाही. त्याला 2-3 दृष्टांत देतो म्हणजे लक्षात येईल. नंबर 1, हाकच मारली माझ्या द्रौपदीनं, आला का नाही देव? हाक मारली द्रौपदीनं, देव धावून आला, ताटावर बसला होता. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी. ज्यावेळेस वस्त्रहरणाचा वेळ आला त्यावेळेला सुद्धा हाक मारली, देव धावून आले. एवढंच नाही, ज्या वेळेला भीमानं सुद्धा देवाला बोलवण्याकरता गदा वर टाकला आणि हाक मारली देवाला, बरोबर देव असताना धावून आला. आता थोडस माणसाचं सोडून द्या बरं का, आता माणसाचं सोडून द्या. हाक मारल्याच्या नंतर देव येतो, याच्यामध्ये काय कौतुकाची गोष्ट आहे. एका प्राण्यानं सुद्धा देवाला हाक मारली, प्राण्यानं, पुन्हा गजेंद्रानं. आणि हाक मारत असताना त्याचं तर काय कौतुक करावं, त्याला नावच माहित नव्हतं देवाचं. कुणाला? त्या हत्तीला. देवाचं नेमकं काय नाव आहे त्याला नावच माहित नाही देवाचं, फक्त त्यानं हाक कशी मारली. या सृष्टीला उत्पन्न कोण करतो, मी त्याला हाक मारतो बरं का. या सृष्टीला उत्पन्न कोण करतो, मी त्याला हाक मारतो. या सृष्टीचं पालन कोण करतो, त्याला मी हाक मारतो. आणि या सृष्टीचा संहार कोण करतो, त्याला मी हाक मारतो. तुम्ही लवकर देवा धावून या. अहो, देव गरुडावर बसले होते, त्वरा झाली गरुडा टाकीले मागे. गरुडाला सुद्धा पाठीमागं टाकलं आणि गजेंद्राचा उद्धार करण्याकरता आणि त्या मगरीचा उद्धार करण्याकरता देव असणारे धावून आले. म्हणून इथं सुंदर स्वरूपामध्ये हाक मारली माझ्या भक्त प्रल्हादानं, देव असणारे धावून आले. ही एक सुंदर चरित्र आहे. नंबर 2ला खास चरित्र जर वर्णन करायचं म्हटलं तर आज दामाजी पंताची असणारी पुण्यतिथी आहे. काही वेळेला तुम्ही चरित्र ऐकलं असेल, पण थोडंसं धावत्या वेगामध्ये सांगतो आणि कथेकडे वळण्याचा प्रयत्न करतो. कारण विषय कसा आहे, 2 पर्वकाळ आहेत बरं का आज. एक पर्वकाळाची चरित्राची भूमिका मी पाठीमागं सांगून गेलेलो आहे. दुसरं चरित्र आहे का, बेदरला अरविंद बादशाहचं असणारं राज्य होतं. बेदरला त्याच्या हाताखाली एक दामाजी पंत, ज्यांची आज पुण्यतिथी आहे ना, हे फोटो बघा, त्यांच्या हाताखाली हे सेवक होते. यांना चाकरी करण्याकरता कुठं पाठवलं, मंगळवेढेला. जुना काळ आहे बरं का, आता एकदम जुना काळ. तिथं धान्याचे 3 कोठार होते.
जसे तुमच्याकडे आता हे टमाट्याचे मोठमोठे शेड आहेत का नाही, असे मोठमोठे कोठार, 3 कोठार होते तिथं. दामाजी पंत राहत असताना तिथला सगळा असणारा कारभार बघू लागले. पण कालावधी एक असा आला, 1 वर्षी दुष्काळ एवढा पडला की लोकाला अन्न पाणी सुद्धा खाण्याकरता मिळेना. पाणी पिण्याकरता नाही, अन्न खाण्याकरता नाही. काही कालावधी निघून गेला. मंगळवेढेला पंढरपुरामधला एक ब्राह्मण गेला. पंढरपुरामधला दामाजी पंतांनी त्यांचं सुंदर असणारं स्वागत केलं, स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्याच्या नंतर ताट वाढलं आणि असं जेवण घेण्याकरता असा संकल्प सोडून ताटाला पाणी फिरवून असा घास उचलला आणि मुखापर्यंत नेला. तेवढ्याच वेळेला आठवण झाली त्या ब्राह्मणाला, मी आज या ठिकाणी अन्न खात आहे, पाणी पिणार आहे, पण माझ्या घरची जी मंडळी आहेत, काही दिवसाचा कालावधी झाला, त्यांना पाणी पिण्याकरता बरोबर भेटत नाही आणि खाण्याकरता अन्न सुद्धा मला भेटत नाही त्यांच्या घरच्या मंडळीला, आणि मी तर मात्र आनंदाने तर आता खाणार आहे अन्न. लक्ष करा, बाप कसा असतो. लासूर स्टेशनच्या बाजारामध्ये जरी 1 डझन केळं घेतलं तर कुठला बाप तिथं एक खाणार नाही. अंगूर जरी घेतले तर बाप खाणार नाही. सगळं साहित्य जशाला तसं घरी आणणार. घरच्या मंडळी जर त्याच्यातून खाण्याकरता दिलं तर मग मात्र तो बाप खातो. लक्ष करा, त्या ब्राह्मणानं ताटावर बसलेला होता, असा घास इथपर्यंत आहे, पण घरच्या पत्नीची, मुलाबाळाची आठवण झाली, तिथला घास असा खाली ठेवला. त्याला म्हणायचं खरा घराचा असणारा मेन असणारा कारभारी बरं का, त्याला खरा कारभारी म्हणायचं. कसा माहिती, जो सगळ्याचा विचार करतो, एकदम सगळ्याचा, आणि मग आपला विचार करतो, त्याला घराचा खरा कारभारी म्हणायचं. महाराज सुंदर स्वरूपामध्ये ज्यावेळेला त्यानं जेवणाचा असताना त्याग करण्याकरता भूमिका सुरुवात केली, तेवढ्याच वेळामध्ये दामाजी पंतानं प्रश्न विचारला, अहो देवबाप्पा करा ना सुरुवात. त्यानं हात जोडल्याने सांगितलं, दामाजी पंत मी मात्र हे अन्न खाऊ शकत नाही. का खात नाहीत? तुम्हाला काही दोष वाटतो का? दोष नाही अन्नामध्ये, पण मी तुमच्या घरी जर आज आनंदानं जर जेवण करायचं म्हटलं तर माझ्या घरची पत्नी, मुलं बाळ सगळे उपवाशी आहेत, तो मला हे मात्र अन्न कधी आता गोड लागणार नाही. लक्ष करा बरं का, आईच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे, मुलगा जर बाहेर गेला असेल तर आईला ते अन्न गोड लागत नाही. पतिव्रता जर स्त्री असेल आणि मालक जर बाहेर गेले असतील तर पतिव्रता स्त्रीला सुद्धा ते अन्न गोड लागत नाही. हे जुनं सांगवलंय बरं का, आताचं सांगा नाही मी, एकदम जुनं सांगवलंय. आताचा खेळ असा राहिलाय, मालक 12 वाजता येतील ना 1ला येतील, अगोदर आपलं खाऊन घ्या बस. हे जुनं सांगालोय मी. पतिव्रता असणारी महिला अगोदर जेवण मालकाच्या बाबतीमध्ये, पुन्हा असणार मग जेवण करण्याकरता सुरुवात करणार. त्यावेळेला त्या ब्राह्मणानं अन्नाचा असणारा त्याग करू लागला. दामाजी पंतानं बोलण्याकरता सुरुवात केली, जर तुम्हाला घरच्या मंडळीची जर काळजी वाटत असेल अन्नाकरता तर देवबाप्पा काळजी करू नका. तुमच्या घरी 1 वर्षापर्यंत जेवढं अन्न लागतं का नाही, एवढं अन्न मी पुरवण्याचं काम करतो, तुम्ही आता आनंदात जेवा. अहो महाराज, एवढा त्याला आनंद वाटला ना, त्यानं लगेच जेवण करण्याकरता सुरुवात केलं. अन्न 1 वर्षापर्यंत जर भागवण्याकरता जर अन्न म्हटलं तर एक माणूस, जुना कालावधी सांगतो बरं का, एक माणूस एका वर्षामध्ये किती अन्न खातो सांगू, सहज स्वरूपामध्ये सांगतो बरं का. एका माणसाला 1 वर्षभरामध्ये 1 क्विंटलवर धान्य लागतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही काही गहू धरा, काही ज्वारी धरा, काही तांदूळ धरा, सगळं मिळून बरं का, एका वर्षामध्ये 1 क्विंटल असणार त्याला धान्य लागतं. आणि हिशोब असा समजत नसेल तर आणखी सांगतो, कोणाला स्वयंपाक जर बनवायचा असेल तर 1 किलो धान्यामध्ये 4 माणसं जेवतात. सोपं सांगतो बरं का, 1 किलोमध्ये 4 माणसं जेवतात. एका वर्षातले 365 दिवस असतात. आता 365 भागविले असं जर हिशोब पाठीमागं आणला तर बरोबर त्याला 1 क्विंटलभर धान्य लागतं. फक्त फरक एवढा आहे, लग्नाचे जर आमंत्रण जास्त आले तर मग कमी लागतं बरं का. दररोज जर लग्नाला जर जाऊ लागला तर मग त्याला अन्न मात्र कमी लागलं. आणखी बोलतो तुम्हाला मी, तर असं सांगतो, गवळी शिवऱ्या गावामधल्या सुद्धा लोकांना अन्न कमीच लागतं. तुम्हाला कसं काय माहिती का, पुढलं मी बोलत नाही बरं का आता. अहो एवढे तुम्ही भाग्यवान आहेत, दर शनिवारी तुम्हाला पंगत आहे. काहीतरी तुम्ही पुण्य केलेलं आहे बरं का, पहिल्या जन्मात तुम्ही कुठेतरी दान धर्म केलेला आहे. तुम्हाला शनिवारच्या दिवशी तर काळजीच करायची गरज नाही, अजिबात नाही. म्हणजे काहीतरी तुमचं भाग्य चांगलं आहे. महाराज
असं जेवण केल्याच्या नंतर बैलगाडीमध्ये धान्य भरलं आणि धान्य भरल्याच्या नंतर बैलगाडी निघाली. दुष्काळ आहे, लक्ष करा बरं का. दुष्काळामध्ये बैलगाडी अशी रस्त्याला लागलेली आहे, काही अंतरापर्यंत गेली. रस्त्यातल्या लोकांनी बैलगाडीमध्ये धान्य बघितलं. दुष्काळ असल्याच्या नंतर फार विचित्र कालावधी असतो बरं का. धान्य बघितल्याबरोबर त्या लोकांनी काहीच विचार केला नाही, त्याचं धान्य लुटण्याकरता सुरुवात केली. ती बैलगाडी जी भरलेली होती आणि लोकांनी काहीच विचार केला नाही. बैलगाडीमधलं सगळं धान्य असताना लुटलं आणि त्या ब्राह्मणानं रडण्याकरता सुरुवात केली. रडत असताना काही लोक जवळ आले आणि प्रश्न विचारले, बाबा का रडतोस तू? अहो काय सांगावं, दामाजी पंतानं मला धान्य दिलं होतं, पण माझं मात्र धान्य सगळं असणारं लोकांनी असणारं लुटलं. रडण्याकरता सुरुवात केली. सहज एक जणांना प्रश्न विचारला, तुम्हाला बैलगाडी भरून धान्य दिलं, एवढं धान्य दामाजी पंताकडे आहे का? सहज ब्राह्मणानं सांगितलं, अहो बैलगाडीच नाही, 3 धान्याचे कोठार भरलेले आहेत, कोठार. लोकाला ही गोष्ट कळल्याच्या नंतर पंढरपुराच्या परिसरातले सगळे लोक दामाजी पंताकडे गेले आणि हात जोडले सांगितलं, महाराज अहो तुमच्याकडे 3 धान्याचे कोठार आहेत, आमची मुलं बाळ उपवासी आहेत, आम्हालाही अन्न खाण्याकरता मिळत नाही, आम्ही तुमच्याजवळ हात जोडतो, पदर पसरतो, फक्त काय करा, कालांतरानं जर आम्ही श्रीमंत झालो तर तुमचे एक ना एक पैसा आम्ही देऊ, फक्त एक विनंती आहे, आम्हाला सध्या तुम्ही धान्य द्या. विचार करा बरं का, हे धान्य दामाजी पंताचं नाही, हे कुणाचं धान्य आहे? बेदरचा अरविंद बादशाह आहे, धान्य आहे त्याचं. दामाजी पंत कोण आहेत? नौकर आहे, सांभाळण्याकरता ठेवलेला आहे. त्यावेळेस त्यांनी विचार केला, आता हे लोक धान्य मागतात, हे तर धान्य माझं नाही, मला तर सांभाळण्याकरता ठेवलेलं आहे. आता एक विचार त्यांनी असा केला, जर मी सगळं जर धान्य या लोकाला वाटून टाकलं तर राजा करून करून तरी काय करणार आहे? सहज विचार सांगतो का, काय करून करील राजा? जुन्या काळातली गोष्ट सांगतो. अति जर मोठा गुन्हा केला तर त्याला काय असायचा? शूळदंडाचा असणारा भाग, म्हणजे त्याला फाशी देऊन टाकायची. जुना कालावधी बरं का. संत दामाजी पंत संत उदार उदार आणि भरले अनंत भांडार. त्यावेळेस दामाजी पंतांना निर्णय घेतला, राजा करून तर काय करणार आहे, मला फासावर दिल ना, पण मी एकटा जर मरत असेल आणि एवढ्या लोकांचे प्राण जर वाचत असतील तर मी मरायला तयार आहे. पण त्याला सुद्धा काही परवानगी सांगितलेली आहे. एखाद्या माणसाला जर संन्यास घ्यायचा म्हटलं ना, संन्यास घेत असताना घरातून वैतागून तसंच निघून जायचं नाही. ते संन्यास घेत असताना सुद्धा लग्न जर झालेलं असेल तर पत्नीला अगोदर विचारावं लागतं, मी संन्यासाला चाललो. पत्नीनं जर सांगितलं जायचं नाही, मग घरीच बसायचं. त्याला परवानगी लागते बरं का. लग्न होण्याच्या अगोदर आपल्या मनाचा राजा आपण. पण कुठं जरी कीर्तनाला भजनाला कुठं जरी जायचं म्हटलं तर घरी विचारूनच जावं लागतं. त्यावेळेला पत्नीला प्रश्न विचारला, एवढे लोक आलेले आहेत, मी नेमकं काय करू? पत्नी सुद्धा कशी पाहिजे माहितीये? मालकानं जर एखाद्या वेळेस मंदिराजवळ जर सांगितलं मला पंगत घ्यायची आहे आणि मी पंगत घेणार, आणि पंगत जर घेतली तर घरी सुद्धा गेल्याच्या नंतर पत्नीनं म्हणायला पाहिजे, खरंच बरं का आमच्या मालकानं चांगलं काम केलं, असं पाठीमागून सपोर्ट पाहिजे बरं का. नाही तर घेतलेली पंगत काही वेळेला पत्नीमुळं कॅन्सल करावं लागते. अशा पण लय गोष्टी आहेत बरं का. हा, मग पुन्हा दुसऱ्याच काहीतरी अडचणी सांगायची. आता हे भजनी मंडळाला, महाराज लोकाला, पाहुण्याला घराकडे चहाला न्यायचं म्हणजे अगोदर घरचं वातावरण जर बरं असलं तर चहाला न्यावं लागतं बरं का. नाही तर तुमच्या इथं ते हॉटेल आहेत का नाही, हे चांगली योजना आहे, बाहेरच्या बाहेरच आपलं, त्या माणसाला पत्ता लागू द्यायचं नाही, चला चहा घेऊ हॉटेलवर. सुंदर स्वरूपामध्ये पत्नीला विचारलं आणि पत्नीनं सांगितलं, मालक राजा एखाद्या वेळेस तुम्हालाच नाही मला सुद्धा जरी फासावर दिलं तर मी मागं सरकणार नाही, एवढे जर लोक असतील यांना दान धर्म तुम्ही करून टाका. याला म्हणायचं संताचा असणारा भाग. त्या पत्नीनं उदार अंतकरणानं आणि मालकानं दामाजी पंतानं उदार अंतकरणानं लोकांना सांगितलं, तुम्हाला जेवढं धान्य पाहिजे ना तेवढं घेऊन जा. मग ज्याच्याकडे जे साधन होतं का नाही, मोटरसायकल म्हणा, बैलगाडी म्हणा, ट्रक म्हणा, टेम्पो म्हणा, लोकांनी लगेच लावले. तेवढे धान्याचे कोठार खाली होण्याकरता काही वेळ लागेल का? अजिबात वेळ लागत नाही. धान्याचे कोठार खाली झाले. दामाजी पंताच्या हाताखाली एक मुजुमदार होता, त्याच्या हाताखालचा, पण तो मात्र बादशाची जास्त काळजी करणारा होता. त्यावेळेस काही मोबाईल वगैरे नव्हते. त्यानं बरोबर चिठ्ठी लिहिली आणि अरविंद बादशाकडे चिठ्ठी पोहोचिती केली, महाराज तुम्ही ज्या दामाजी पंताकडे एवढा कारभार दिला का नाही, यानं मात्र तुमच्यासोबत बैमानी केली बरं का. तुमचं सगळं धान्य दामाजी पंतानं वाटून टाकलं.
अशी त्याने चिठ्ठी लिहिली आणि काहीतरी शिक्षाच दिली पाहिजे अशी चिठ्ठी तिथपर्यंत गेली. त्या बादशाहनं चिठ्ठी वाचली, राग आला त्याला. राग आल्याच्या नंतर लगेच सैनिक पाठवले. असा जर दामाजी येत नसेल, हातपाय बांधायचे त्याला घेऊन यायचं. सैनिकांनी सांगितलं, महाराज इथं आल्याचे तर तुम्ही काय करणार? काय करणार? त्याला मी शुळावर देणार, त्याला असणारी फाशी देणार मी, असं बोलण्याकरता सुरुवात केलं. आता मी त्याला जिवंत नाही ठेवणार, का तर माझी असणारी प्रॉपर्टी आहे, त्यानं दान केलेली आहे. सैनिक आले, मंगळवेढीच्या असणाऱ्या परिसरामध्ये आले. आल्याच्या नंतर दामाजी पंताची भेट घेतली आणि सांगितलं, तुम्हाला बादशाहनं बोलवलेलं आहे. दामाजी पंतानं एकच गोष्ट सांगितली, बोलवलं आहे, कशाकरता बोलवलं हे मला माहिती आहे, फक्त एक माझी विनंती आहे, जायचंच ना आपल्याला तर जात असताना आता दुसऱ्या रस्त्यानं नाही जायचं, पंढरपुराहून चला. आले पंढरपुरामध्ये. पंढरपुरामध्ये आल्याच्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं. वर चलत चलत जाण्याकरता सुरुवात केली. मंदिरामध्ये गेले, हात जोडले, एकच प्रश्न विचारण्याकरता सुरुवात केली देवाला, देवा, अरे बाबा, हे जगाची उत्पत्ती करण्याचं काम तुझं, संहार करण्याचं काम तुझं आणि यांचं पालन पोषण करण्याचं हे काम तुझंच आहे. पण हे तुझं काम असून हे काम मी केलेलं आहे, पण त्याच्या बदल्यामध्ये आता मला काय मिळणार आहे माहिती? मला आता बादशाह फाशी देणार आहे आता. पण एक लक्षात ठेव, तुझी भक्ती करून एखाद्या माणसानं तुझी भक्ती केल्याच्या नंतर त्याला जर फाशी मिळत असेल, त्याचा जर शिरच्छेद होत असेल, तर भावी काळामध्ये तुझी भक्ती कोणी सुद्धा करणार नाही. आणि मी असं ऐकलेलं आहे, तू आतापर्यंत अनेक लोकांच्या बाबतीमध्ये भरपूर स्वरूपामध्ये त्याची परीक्षा घेतलीस. मला तर असं वाटतंय माझी परीक्षा चालू असेल. याला एक प्रमाण सांगतो. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तू भाग्यवंत केला, दरिद्री तू भाग्यवंत केला, त्याचा बहुमान मला दिला, त्याचा बहुमान दिला, कीर्तिवानाचा बहुमान दिला, जीवनाचा बहुमान दिला, मुक्त झाला तुझा दरबार, मुक्त झाला तुझा दरबार, ओ धुंद झाला तुझा दरबार, मुक्त झाला तुझा हरी तू निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण, नव्हे ते करीसी आन. देव कसा आहे? निष्ठुर आहे बरं का. आणि असं लक्षात ठेवायचं, देवाची भक्ती करत असताना मोठं संकट जर आलं तर असं समजायचं, आता मात्र आपलं शेवटचं टोक आहे बरं का. आता एकदम शेवटचं टोक आहे. हात जोडले, देवा आता मी जाणार बरं का, पण एक लक्षात ठेव, आता तुझी आणि माझी शेवटची भेट बरं का. आता तुझी माझी आता काही माझी भेट होणार नाही किंवा मी चलतो बरं का आता, पण संकट निरसन कसं करायचं आहे ते तुझी तू बघ बरं का. आता ज्यावेळेस दामाजी पंतानं चलण्याकरता सुरुवात केली, चलत असताना एका रस्त्यानं सुरुवात केली. देवाला काय रूप घेतलं ते ऐका. झाला महार पंढरीनाथ. दामाजी पंताच्या बाबतीमध्ये सोडवणूक करत असताना झाला महार पंढरीनाथ. दामाजीच्या हाताखालचा एक सेवक झाला देव. आणि पंढरपुरामधूनच एवढं मोठं गटुडं बांधून घेतलं, कपड्याचं नाही बरं का, मोहरा, मोहरा, जुन्या काळामध्ये मोहरा असायच्या, म्हणजे पैशाचा एक असणारा भाग असा, असं गटुडं असं बांधून घेतलं. देव बादशाच्या नगरीमध्ये असणारा पोहोचला. द्वारपालांनी अडवलं, कोण तुम्ही? मी दामाजी पंताचा असणारा एक सेवक आहे. काय काम आहे? तिकडली जी तुमची जी कोठार आहेत का नाही, तर ते कोठार दामाजी पंतानं सगळे विकलेले आहेत आणि सगळे विकून त्याचे पैसे माझ्याजवळ दिलेले आहेत. मी एवढे पोचती करण्याकरता आलेलो आहे. लोकांना आश्चर्य वाटलं. राजाला खबर गेली. राजानं सांगितलं, जर कोणी सेवक असेल तर त्याला आतमध्ये घ्या. घेतला आतमध्ये. अगोदर देवानं काय केलं, हातामधली चिठ्ठी राजाकडे पोहोचती केली. राजाच्या हाताखालचा एक माणूस होता, त्यानं चिठ्ठी वाचण्याकरता सुरुवात केली. चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं, महाराज पंढरपूरच्या परिसरामध्ये दुष्काळ पडला, 1 रुपयाला 1 पायली झालं. पायली कळते का तुम्हाला? तुमच्या इकडली पायली किती किलोची आहे? 5 किलोची ना.
5 5.5 काही परिसरातली पावली 10 किलोची आहे. ती पायलीचा वेगवेगळा भाग आहे बरं का. बोलण्याकरता सुरुवात केली. 1 रुपयाला 1 पायली झाली. आता तुम्हाला रुपयाची किंमत वाटत नसेल. आता लहान लहान लेकरं सुद्धा रुपया घेत नाहीत. आणि जुन्या काळामध्ये एक अशी गोष्ट आहे, पैसे कोणते चालायचे माहिती? 5 पैसे, 10 पैसे, 15 पैसे, 20 पैसे, 4 आणे. त्याच्या अगोदर सांगू आणखी होते ना तुमचे काय ते? हा एकदम बरं का, एकदम जुना काळ. अहो तो 1 रुपया म्हणजे साधारण गोष्ट नाही. काही अशी मंडळी आहे तुम्हाला सांगतो तुमच्या कळण्यातले, 120 रुपयावर साल घातलेली मंडळी आहेत. 120 रुपयावर बरं का, वर्षभर नोकरी. आता महिला मंडळी काय आठवत असेल, दिवसभर आता जे समजा 300 रुपये हजरी आहे का नाही, जुना काळ एक असा होता मी लहान असताना, 10 रुपये महिलेला रोजगार होता. 10 रुपये बरं का, म्हणजे त्यावेळेसचा पैसा म्हणजे कमी नव्हता तो. 1 रुपया म्हणजे भरपूर बरं का. 1 रुपयाला 1 पायली करून तेवढं अन्न जे होतं ते त्याला धान्य सगळं दामाजी पंतानं सगळं असणारं विकून टाकलेलं आहे. आणि त्याचा हिशोब 1,68,000 रुपये हिशोब झालेला आहे. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं. आणि तेवढे असणारे जे पैसे आहेत, दामाजी पंतानं असं लिहिलेलं होतं मध्ये की माझा जो असणारा हाताखालचा व्यक्ती आहे त्याच्याजवळ मी सगळे पैसे आणि चिठ्ठी दिलेले आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करून घ्या असणार. मग आता 1,68,000 म्हटल्याच्या नंतर त्यांनी गटुड्याकडे बघितलं. ते गटुडं कुठं होतं? देवाच्या डोक्यावर. असं चिठ्ठी वाचल्याच्या नंतर राजेसाहेबांनी सांगितलं बादशाहनं, काय करा, तेवढं गठुडं आता तुम्ही खाली ठेवा, आम्ही मोजून घेतो. हात जोडल्याने सांगितलं, महाराज हे गटुडं एवढं साधारण समजू नका बरं का, मला दुसऱ्याने उचलून दिलेलं आहे. लक्ष करा, हे गटुडं मला दुसऱ्याने उचलून दिलेलं आहे. आता उचलून द्यायला कोण माहिती का? पंढरपुरामध्ये पत्नीच रुक्मिणीच की उचलून द्यायला. म्हणजे आता देव हा विष्णूचा अवतार आहे, आणि विष्णूचा अवतार म्हटल्याच्या नंतर पत्नी लक्ष्मी आहे. असंख्य देवाला पत्नी आहे, तिथून उचलून दिलेलं गटुडं आहे. तिथून उचलून दिलेलं गटुडं आहे. देव सांगतो हे गटुडं मी मंगळवेढ्यावरून आणलेलं आहे. आता कसं आणलं फक्त माझ्या जीवाला माहिती. आणि आता हे वरून जर मला खाली टेकवायचं म्हटलं का नाही तर मला टेकवता येणार नाही. तुमचे सगळे सैनिक बोलवा एकदा, आणि ह्याला एकदा धरून व्यवस्थित खाली उतरा. आले सगळे सैनिक तिथले जवळचे. सगळ्या सैनिकांनी ते गटुडं धरलं. कशाला? खाली उतरण्याकरता. पण सगळ्या सैनिकांनी हात जोडून सांगितलं, बादशाह महाराज हे गटुडं आम्हाला सुद्धा पेलता येत नाही. किती कथा सुंदर आहे पहा. याचं कारण सांगू, गोवर्धन पर्वत उचलत असताना देवानं नाटक केलंय फक्त सगळ्याला जवळ बोलवण्याचं. खरा गोवर्धन पर्वत कुणा उचलला? देवानंच उचलला हो. आणि तो नुसता करंगळीच्या नखावर उचललेला एवढा मोठा गोवर्धन पर्वत. जर तेवढा गोवर्धन पर्वत जर देव करंगळीच्या नखावर उचलत असेल, जरा विचार करा बरं का, करंगळीच्या नखावर, तर इथं देवानं जे गटुडं घेतलेलं आहे ते कशावर घेतलंय? डोक्यावर घेतलं. विचार करा, नखामध्ये ताकद जास्त असते का डोक्यामध्ये ताकद जास्त असते? थोडा विचार करा बरं का. आता म्हणजे त्या गोवर्धन पर्वतापेक्षा जर जड काय असेल तर काय जड आहे? आता हे डोक्यावरचं गटुडं पैशाचं बरं का, हे जड आहे. आता त्यावेळेस सगळ्या जणांनी सांगितलं हे गटुडं मात्र आम्हाला उचलता येत नाही. त्यावेळेला बादशाहनं सांगितलं, मग असं करा, हे आम्हाला सुद्धा उचलता येत नाही, वरूनच तुम्ही टाकण्याकरता सुरुवात करा. मग तेवढ्या असणाऱ्या गटोड्याला थोडीशी अशी रेष मारली, त्याला फाडण्याकरता सुरुवात केलं. आणि फाडल्याच्या नंतर देवानं वरूनच अशा मोहरा ओतण्याकरता सुरुवात केल्या. टाळी वाजवा. तेवढ्याच वेळामध्ये अशा त्या मोहरा खाली ओतल्या.
प्रमाण साधन आहे बरं काय. देवानं अशा मोहरावर वरून टाकल्याबरोबर तर त्याच्यातल्या मोहरा अशा खाली पडल्याबरोबर तर लोकांच्या नजरा अशा चमकल्या. आता आणखी सांगतो, तुम्ही मंदिरात जा, मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर डुप्लिकेट सोनं होते, 20-25 रुपयाचं असं कोणाचं काही पडावं असं माणूस पटकन उचलतं खिशात घालतात. एकांतामध्ये जाऊन बघतं खरं आहे का खोटं, पुन्हा वाटतंय खोटं आहे, जा टाकून द्या. म्हणजे ते नुसतं पिवळं जरी दिसलं तरी माणसाचा भाव मात्र बदलतो बरं का. तिथं तेवढे लोक होते पण सगळ्याचा भाव मात्र बदलला का. चम 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 असं चमकू लागलं नुसतं असं ते. महाराज त्यावेळेस देवानं काय केलं, असं हातामध्ये असं लिहून देण्याकरता सुरुवात केली. चिठ्ठी घेतली आणि सांगितलं तुमचं असणारं सगळं जे आहे ना, तो पैसा वगैरे असणारा सगळा पोचती झाला. एक काम करा, इथून पुढल्या कालावधीमध्ये तिथली सगळी सेवा करण्याचं काम तुमच्याकडेच राहू दे, अशी चिठ्ठी लिहून दिली. देव परत तिथं आले मंगळवेढ्याला आणि जशाला तशी चिठ्ठी वगैरे असणारी ती ठेवून दिली. पुन्हा थोड्या कालावधीच्या नंतर साक्षात स्वरूपामध्ये दामाजी पंत तिथं पोहोचले. दामाजी पंत पोहोचल्याच्या नंतर बादशहानं बोलण्याकरता सुरुवात केली. अहो तुम्हाला यायची गरज नव्हती काही, तुमच्या हाताखालचा माणूस इथं आला, पैसा दिला, मी चिठ्ठी लिहून दिली, तुम्हाला कपडे दिले, तुमची यायची काय गरज होती आता. दामाजी पंतांना असं डोळ्यातून रडण्याकरता अशी सुरुवात केली आणि बादशाला हात जोडून सांगितलं, खरं सांगू बादशाह, अरे माझ्या हाताखाली जर सेवकच मला ठेवायचा असता तर मी तुझ्या इथं नोकरी कशाला राहिलो असतो. विचार करा बरं का. मला जर माझ्या हाताखाली नोकर ठेवायचा असता आणि मला जर तिथून इथपर्यंत पाठवायचा असता तर मी तुझ्या इथं नोकरी राहिलो नसतो, तुझी चाकरी सुद्धा केली नसती. खरं सांगू का देवा, तुला ज्यानं भेट दिली तो साधारण नोकर नव्हता बरं का. तो साधारण नोकर नव्हता, सगळ्या पृथ्वी तलाचा असणारा तो मालक, नवे नवे त्रिभुवनाचा मालक होता, तो पंढरीनाथ परमात्मा होता बरं का. आता जर माझ्या देवाला माझ्याकरता जर महार होण्याची वेळ माझ्याकरता येत असेल तर इथून पुढे मात्र मी आता चाकरी मात्र करणार नाही. याला एक प्रमाण सांगतो, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 आपणची देव बोला, दामाजी पंताचं असणार हे चरित्र आहे आणि त्यांची पुण्यतिथी आज आहे. म्हणजे आजच्या दिवसाला पुण्य स्वरूपामध्ये जर पावन करण्याकरता जर कोण असतील तर नंबर 1 ला नरसिंह भगवान या तिथीला बरं का. नंबर 2 ला संत दामाजी पंत. आपण देवाच्या स्वरूपामध्ये भक्त पण आहोत, देवाच्या स्वरूपामध्ये देवाची आपण भक्ती करतो. एवढंच नाही तर देवाचे आपण लेकरं सुद्धा आहेत आणि आपला उद्धार करण्याकरता साधू संत आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायम्या पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारणी उद्धराया. अशा स्वरूपामध्ये संत मंडळी आपला उद्धार करण्याकरता असणारे ते येतात. आता इथपर्यंत असणार हे महात्म्य आपल्या दिवसाचं असणार आहे. आता कालची जी आपली कथा आहे ना, ते कथा आपण कुठपर्यंत श्रवण केलेली आहे. श्रीकृष्ण भगवंतानं गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर धरला. 7 दिवसापर्यंत मुसळधार असणारा पाऊस पडला. पाऊस कमी झाला आणि पाऊस कमी झाल्याच्या नंतर इंद्राला किंमत कळाली देवाची. हा देव साधारण नाही, केवळ माझा गर्व कमी करण्याकरता देवानं असणारी लीला केलेली आहे. सगळा पाऊस इंद्र भगवंतानं बंद करण्याकरता सांगितला
आणि इंद्र भगवंतानं भगवंताची शरणागती करण्याकरता सुरुवात केली. शरणागती करत असताना काय केलं? कामधेनू साक्षात आली पृथ्वी तलावर आणि कामधेनू साक्षात आल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवंताचा अभिषेक केला. अभिषेक केल्याच्या नंतर त्या दिवशी देवाला एक नाव प्राप्त झालं. ते नाव म्हणजे गोविंद. कामधेनूच्या बाबतीमध्ये अभिषेक केला म्हणून देवाला एक गोविंद असणारं नाव प्राप्त झालं. पुढे वर्णन करत असताना काही भाग सांगितलेला आहे. शिकटेची मूर्ती करुणी देवाची, म्हणजे वृंदावनाच्या परिसरामधल्या काही असणाऱ्या कुमारिका होत्या. वाळू हातामध्ये घ्यायची, एक देवीची मूर्ती करायची आणि पूजा करून त्यांना एक हात जोडून प्रार्थना करायची. नंदाचा नंदन देई आम्हा पती. कुणाला प्रार्थना करायच्या? ते वाळूची मूर्ती तयार करायची आणि त्यांना प्रार्थना करायची. ही गोष्ट कृष्णाला कळाली नाही, पण गोपाळांच्या लक्षात आली की कृष्णावर गोपिकांच्या बाबतीमध्ये किती प्रेम आहे कुमारिकाचं. त्यावेळेस गोपाळांनी कृष्णाला सांगितलं, देवा तुझी प्राप्ती व्हावी म्हणून कुमारिका काहीतरी व्रत करत आहेत. देवानं सांगितलं त्यांचं किती व्रत महान आहे, किती माझ्यावर भक्ती आहे, याच्याकरता परीक्षा घेतली पाहिजे. काय केलं देवानं? यमुनेच्या काठावर असणारे गेले, देवीची त्यांनी पूजा केली आणि दररोजचा त्यांचा नियम होता आपल्या अंगावरचे वस्त्र थोडेसे काठावर असणारे ठेवायचे आणि यमुनेच्या पाणीमध्ये उतरायचं आणि त्यांनी स्नान करण्याकरता सुरुवात करायची. पाण्यामध्ये उतरल्या कुमारिका, स्नान करण्याकरता सुरुवात केली आणि स्नान करण्याकरता सुरुवात केल्याच्यानंतर सगळे वस्त्र काठावर आहेत. देवानं लीला केली, सगळेच कपड्याचे गठुडे उचलले आणि देवानं कदंबाच्या वृक्षावर जाऊन असणारा देव असा बसला. स्नान पाण्यामध्ये केल्याच्या नंतर त्यांनी बाहेर येण्याकरता सुरुवात केली, पण काठावर वस्त्रच नाहीत. काठावर त्यावेळेस त्यांच्या गोष्ट लक्षामध्ये आली, ही चोरी करण्याकरता गावात दुसरा कोणीच नाही, फक्त एकच आहे, तो म्हणजे नंदाचा असणारा मुलगा. त्याला दुसरे सहकार्य करणारे काही गोपाळ आहेत, त्यांच्याशिवाय चोरी कुणीच केली नाही. त्या कुमारिका म्हणतात इथंच कुठंतरी लपून बसलेला असेल. त्यांनी पाण्यामध्ये थांबल्या, सगळं शरीर पाण्यामध्ये आहे आणि मान मात्र वर आहे. कशी सांगू? विरोळा माहिती का तुम्हाला? विरोळा पाण्यामध्ये विरोळा असतो बरं का. इकडे तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही, पण पाण्याच्या बाहेर नुसती अशी मान काढणार बरं का, नुसतं असं, आणि इकडे इकडे बघणार कोणी काय आलंय का असं काही. त्या कुमारिकेने तशीच असणारी भूमिका केली. पाण्याच्या बाहेर नुसती मान आणि शोधाशोध करण्याकरता सुरुवात केली. एक कुमारिका म्हणते, पाहता कशाला इकडं तिकडं? त्या कदंबाच्या वृक्षाच्या वर तो फटा दिसतो का नाही? तिथून मला कृष्ण दिसतो, बासरी दिसते, तिकडे एकदा पहा. दुसरी कुमारिका म्हणते, मला तर कृष्ण दिसला पण साईडला काही गोपाळ आहेत आणि त्यांच्या हातामध्ये कपड्याचे गटोडे आहेत. शोध घेतला. मग यांनी थोडंसं दरडावण्याकरता सुरुवात केली. आमचे कपडे द्या अगोदर. त्या गोपाळाने सांगितलं, कळालं का? कपडे देणार नाही, कारण त्यांना सपोर्ट कोणाचा होता माहिती? कृष्णाचा. गोपाळ अजिबात कपडे देत नव्हते. शेवटी त्या कुमारिकांनी सांगितलं कृष्णाला, कृष्णा कपडे आम्ही सांगतो, गुणानं कपडे द्यायचे, नाही तर तुझ्या बापाला जाऊन आम्ही सांगताल. कृष्णाला वरी बसल्या बसल्या सांगितलं, बापाला नाही, बापाच्या बापाला जाऊन सांगायचं. कपडे अंगावर कमी येत ना, पाण्याच्या बाहेर निघताच येत नाही, तर जाऊन कसं सांगणार आता? त्यावेळेला एक कुमारिका म्हणते, बाई बोलत असताना विचार करून जरा बोलावा. आता हे नंदाचं कार्ट आहे आता, आणि ऐकत नाही बरं का. आता एक काम करा, आता विरोधानं बोलू नका बरं का. आता हात जोडा आता, आणि हात जोडून त्याची प्रार्थना करा. जर तुम्ही प्रार्थना जर केली ना, तर देव असणारा तो ऐकल बरं का प्रार्थना. त्यावेळेस एक कुमारिका म्हणते, देवा आमची तुला थोडी सुद्धा दया येत नाही का रे? अरे हे थंडीचे असणारं वातावरण, आम्ही पाण्यामध्ये बसलो, आमच्या अंगावर असणारं कपडे असणारे कमी आहेत. देवा आमचे कपडे असणारे आम्हाला तू परत दे बरं का. आम्ही असं हिवाना असणाऱ्या ठिकाणी असं थंडी असणाऱ्या वाजत आहे आम्हाला. त्यावेळेला देवाला विनंती केल्याच्यानंतर थोडंसं गाथ्याच्या बाहेरचं म्हणून दाखवतो बरं का, गाथ्यातलं नाही. एकच पटी धाजा एक. दे रे काना काना, दे रे चोळी आना लुगडी, दे रे काना, दे रे चोळी आना लुगडी.
बहिणीचे अल्लड नाते मला कवळले तू एकांती अजून का तुझं या खेळाची अजून का तुझं या खेळाची छंदाची आवडी दे रे काना चोळी लुगडी दे रे काना हे गाथ्यामधली नाही बरं का, कुणी पाठ करताल तुम्ही, हे गाथ्याची थोडी बाहेरची आहे. आणि जरी तुम्हाला ऐकायची असेल तर कथा सुटल्या झाल्याच्या नंतर पिंजरा म्हणायचा एक पिक्चर होऊन गेला बरं का पाठीमागं. त्या पिंजरा पिक्चर मधली असणारी ही गवळण आहे, मी तुमच्या कधी लक्षात राहावी म्हणून सांगालो बरं का. त्याच्यामध्ये वेगवेगळे असणारे देहानो आत्म्यानो अर्पण केली ही कुडी असे वेगवेगळे असणारे चरण आहेत. आणि हात जोडिता बंधन तुटले आता जीवाला मी पण मुकले असे वेगवेगळे त्याचे कडवे आहेत. त्याचे देवाला अशी प्रार्थना करण्याकरता सुरुवात केली आणि प्रार्थना केल्याच्या नंतर देवाला असणारी दया आली. देवानं सांगितलं सगळ्या जणीचे वस्त्र देतो, पण एक काम करायचं, सगळ्या जणांनी लाज भय शंका सगळी सोडायची, लाज सोडायची, असे हात जोडायचे आणि हात जोडून पाण्याच्या बाहेर येऊन माझ्या पाया पडायचं. ती काय साधी गोष्ट आहे आता, मला सांगा बरं आता. पण याच्या पुढे थोडीशी माफी मागून बोलतो बरं का. तुम्ही पुरुष असाल किंवा महिला असाल थोडंसं लक्ष करून ऐका बरं का, कारण हे कामाचं आहे. कारण मी एवढं भरपूर फिरतो बरं का शास्त्रीजी, काही महिला पण बघितल्या आणि काही पुरुष पण बघितले. तीर्थक्षेत्रावर गेल्याच्या नंतर स्वतःचा अभिमान त्यांचा जात नाही. कसा अभिमान सांगू, मी एवढा श्रीमंत आहे नसल्या गढूळ पाण्यात आंघोळ करतो का मी, मग तू जा घराकडे निघून जातो. लक्षात ठेवा बरं का, तीर्थक्षेत्रावरचं पाणी गढूळ जरी असलं, घाण पाणी जरी असलं, तर सगळ्या पाण्यापेक्षा ते पवित्र पाणी आहे. आणखी सांगतो, ही पाण्याची बॉटल आहे का नाही, हे पाणी स्वच्छ आहे, चांगलं आहे, सगळी गोष्ट आहे, पण ही पवित्र नाही बरं का. लक्षात ठेवा, हे पवित्र पाणी नाही. आणि तीर्थक्षेत्रावरचं पाणी किती घाण असू द्या, ते पाणी कसं आहे माहिती, पवित्र पाणी आहे. एवढंच नाही, पुरुष मंडळीने एक लक्षात ठेवायचं, आपला सगळा अभिमान सोडून द्यायचा. सगळा अभिमान सोडून देऊन तिथं किती जरी थंडी वाजू लागली तर जाऊन तिथंच आंघोळ करायची. गरम पाण्याची वाट मात्र पाहायची नाही. त्याचं कारण एक सांगितलेलं आहे, तुम्ही जर तीर्थक्षेत्रावर जाऊन जर गार पाण्यानं आंघोळ नदीमध्ये जर केली तर तुमच्या शरीराचं तप वाढलं. तिथं जाऊन गार पाण्यानं जर आंघोळ केली ना तर शरीराचं तप वाढलं. कोणी जमून लागलं, भाई मला सर्दी जास्त होती, तू जा घराकडे. काही लोक करतात, मी बघतोय तिथं बाहेर असे पाण्याजवळ जायचं ना, असा हात बाई हो बाई. अरे तसं जर आंघोळ जर तुम्ही केली ना तर तुमच्या शरीराचं तप वाढणार. माझा बोलण्याचा उद्देश असा आहे, तिथं जाऊन जर तुम्हाला सर्दी होत असेल त्या पाण्यानं, मग घरी सर्दी होत नाही का तुम्हाला? अहो घरी सर्दी होतेच ना, ह्या शरीराला भाग नाही ना. तिथं तप वाढतं, पाणी कसंही असू द्या, पण तिथं आंघोळ करायची. दुसरी गोष्ट ऐका, पुरुष मंडळीने सुद्धा आपला अभिमान टाकायचा आणि तिथं आंघोळ करायची. नंबर 2 ला माफी मागतो, महिला मंडळींनी सुद्धा तिथं गेल्याच्या नंतर एखाद्या वेळेस जर आपल्याला जर लाज वाटत असेल आपल्या शरीराच्या बाबतीमध्ये तर माफी मागतो बरं का. कपडे आपल्या अंगावर जशाला तसे ठेवा, जशाला तसे ठेवा बरं का. तशाला तसं जायचं पाण्यामध्ये आणि बुडायचं असं पाण्यामध्ये. कशा करता, कपडे बदलण्याकरता मग तुम्ही कुठेही दुसरीकडे जाऊ शकता, पण अजिबात एक लक्षात ठेवायचं, मी श्रीमंताच्या घरची महिला आहे ना, असं आहे ना तसं आहे, अजिबात नाही बरं का. हां, एक चांगली गोष्ट सांगतो, जर तुम्ही तीर्थक्षेत्राच्या बाबतीमध्ये जर स्नान केलात ना तर तुमच्या त्वचेच्या बाबतीमध्ये, शरीराच्या बाबतीमध्ये कधी सुद्धा काही बाधा मात्र राहणार नाही. ही सुद्धा एक तपश्चर्या सांगितलेली आहे. देवानं काय सांगितलं, तुम्हाला जर वस्त्रच पाहिजे असतील तर माझ्यापर्यंत या आणि तुम्ही वस्त्र असणारे घेऊन जा. त्यावेळेस त्यांनी काय केलं, देवाच्या जवळ येत असताना लाज भय शंका सगळं असणारं सोडून दिलं. देवाच्या जवळ आल्या, दर्शन घेतलं. देवानं सगळ्या जणीचे असणारे वस्त्र त्यांना सुपूर्त केले. जात असताना देवानं सांगितलं, जा तुमच्या आता घराकडे तुम्ही निघून जा. पण एक सुद्धा कुमारिका तिथून जात नव्हती. देवा खरं सांगू का, एवढं जे आम्ही व्रत तप तपश्चर्या जे करत आहोत का नाही, केवळ तुमची प्राप्ती व्हावी
तुमच्या स्वरूपामध्ये किंवा तुमच्याजवळ काही आम्हाला सहवास मिळावा, एक आमची असणारी अपेक्षा आहे. देवानं सांगितलं काही हरकत नाही, तुम्ही लाज सोडली ना, तुमच्या करता सुद्धा मी माझ्या मनातला किती जरी अभिमानाची भूमिका असेल, किती जरी मी मोठा असेल, तर मी सुद्धा काय करणार, अभिमान बाजूला सोडून देणार आणि तुमच्या सोबत रास क्रीडेचा असणारा मी खेळ असणार तो खेळणार. पौर्णिमेच्या रात्री मी बासरी हातामध्ये घेणार, ती बासरी वाजवली की तुम्ही काय करायचं, हातामधले सगळे कामं सोडून द्यायचे. जिकडं बासरीचा असणारा आवाज येईल ना, तिकडं तुम्ही धावत येण्याकरता सुरुवात करायची. त्याच वेळेला पौर्णिमेची असणारी रात्र काही दिवसाच्या नंतर आली. देवानं हातामध्ये बासरी घेतली आणि वाजवण्याकरता सुरुवात केली. बासरी देवानं वाजवल्याच्या नंतर ती वृंदावनाच्या परिसरामध्ये असणारी देवानं बासरी वाजवली. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे, पुच्छ पसरुनी मयूरम विराजे, मज पाहता भासती यादव राजे. अहो ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती, काय शब्द आहेत पहा. आणि एवढंच नाही, देवानं बासरी वाजवल्या बरोबर हे चंद्र तारे वगैरे आहेत का, हे चलत असताना चलत नव्हते, देवाची बासरी असताना वाजल्याबरोबर जाग्यावरच थांबले. हे अहो देवाची बासरी ऐकल्या बरोबर गाय आणि सिंह एका ठिकाणी आले आणि दोघ जण देवाची बासरी बरोबर असे कानानं असणारे ऐकू लागले. असं कधी घडलं का? मुंगूस आणि साप एका ठिकाणी येऊन हरिपाठ म्हणू लागलं. कशाचा परिणाम आहे? देवाच्या बासरीचा. आणि आपले काय आवाज असे आहेत देवाच्या बासरीनं सगळं स्तब्ध झालं जागेवर असं, आणि आपल्या आवाजानं असं आहे, जवळ आलेले माणसं. काय देवाचा आवाज आहे महाराज, सुंदर स्वरूपामध्ये. स्वर नुसतं, स्वर धरा नुसतं, स्वरच धरा नुसतं. हरी ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद. ओ ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद. लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद. ऐकुनी वेणूचा नाद, लागला नामाचा छंद, निघाली लगबग पाण्याला, रिकामा घेऊनिया डेरा. महाराज देवाने इतकी सुंदर असणारी बासरी वाजवली ना, संपूर्ण चराचर असणारं मोहून गेलं. आणि त्यावेळेला ही धून संपूर्ण गोपिकांच्या कानावर पडली ना, कानावर पडल्याबरोबर सगळ्या गोपिका असणाऱ्या धावून वृंदावनाच्या परिसरामध्ये आल्या. आल्याच्या नंतर देवानं काय केलं, सगळ्यात जवळ अगोदर येऊ दिल्या आणि आल्याच्या नंतर देवानं असणारी बासरी वाजवायची बंद केली. देवाची लीला कशी आहे पहा बरं का. अगोदर सगळ्याला बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर बासरीच बंद करून टाकली. ही कशी भूमिका आहे तुम्हाला सांगतो. हरण जर पकडायचं असेल ना, तर पारधी लोक काय करतात माहिती का, हरण येऊन जोपर्यंत गळ्यामध्ये मान टाकीत नाही तोपर्यंत वाजवायचं बंद करीत नाहीत. एकदा हरण आलं आणि त्यानं मान एकदा गळ्यामध्ये टाकली की लगेच वाजवायचं बंद, त्याला पकडणे जाळ्यामध्ये टाकून देणे. देवाची लीला तशीच आहे बरं का. तुम्हाला मला सगळ्या लोकाला फसवत असताना देवानं सुद्धा हीच लीला केलेली आहे. हरिपाठ भजन पूजन वगैरे असं इथं आलो का नाही, बस देवाची भूमिका असं मंत्रमुग्ध असणारा देव करून टाकतो. देवाने प्रश्न विचारला त्या गोपिकांना, तुम्ही इथं का आलात? आता मला सांगा, बोलवलं कुणा? देवानंच. देवानंच बोलवल्याच्या नंतर देवानं सांगितलं का आलात? देवानं सांगितलं देवा तुम्हीच आम्हाला बोलवलं.
असं मात्र रात्रीच्या बेरात्री माणसानं मात्र घर मात्र सोडू नये. तुमचा विवाह झालेला आहे, तुमची मुलं बाळ घरी आहेत, पती परमेश्वर आहेत. तुम्ही जर असं रात्री बेरात्री जर इकडे जर वनामध्ये आलात तर तुमचा संसार आनंदामध्ये चलल का? आता आता काय बोलावं? आता देवानं बासरी वाजून त्यांनाच बोलवलंय आणि आता देव आता उलट बोलतो. मग त्यांनी भांडण्याकरता सुरुवात केल्या. देवाला बोलण्याकरता त्यांनी सुरुवात केली. अरे देवा, अगोदर तूच आम्हाला बोलवलंस आणि आता तूच आता जाण्याकरता आम्हाला सांगतोस. आम्ही तुझ्याकरता विसरला कामधंदा, तुझ्याकरता आम्ही सगळं विसरून गेलो. संसार विसरला, घरदार विसरलं, पती परमेश्वराला विसरलं, मुलाबाळांना विसरलं. आणि इथं आल्याच्या नंतर तू मात्र असं सांगतो की देवा आता इथून परत जा. अरे आता आम्ही परत कशा जाऊ रे? आमचं सगळं चित्तवृत्ती मन जर कुठं असेल तर तुझ्या चरणाच्या जवळ असणार आहे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी दातारा. एवढंच नाही, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, देवाला बोलण्याकरता सुरुवात कर. देवा खरं सांगू, आमचं खरं जर प्रेम कुठं असेल तर तुझ्या चरण कमलाच्या जवळ असणारं प्रेम आहे. देवा इथून मात्र आम्ही आता परत मात्र जाऊ शकत नाही. देवा तू पाठीमागे आम्हाला सांगितलेलं आहेस, आमच्यासोबत रास क्रीडेचा असणारा तू खेळ खेळणाऱ्याचं वचन दिलेलं आहेस. देवानं सांगितलं, जर तुमचं जर प्रेम माझ्या चरण कमलावर जर असेल तर काळजी करू नका, तुमच्यासोबत मी रास क्रीडेचा असणारा खेळ खेळेल. देवानं काय केलं? कुमारिका एक नव्हती, गोपिका एक नव्हती. देवानं काय केलं? असंख्य असणारे रूप धरलं. एक गोपिका एक कृष्ण, एक कुमारिका एक असणारा कृष्ण, असंख्य स्वरूपामध्ये रूप धरले. रूप धरल्याच्या नंतर देवानं काय केलं? त्यांच्यासोबत रास क्रीडेचा खेळ खेळण्याकरता सुरुवात केली. चला बाई वृंदावनी रास क्रीडा, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. टाळी वाजवा. नंदाचा बाळ आणि नंदाचा बाळ आणि तुला नवो जाऊ, तेला नवो जाऊ. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. गणपतीची सासुरीचा भाऊ असे जातो, गणपतीची सासुरीचा भाऊ असे जातो, गणपतीची सासुरीचा भाऊ असे जातो, गणपतीची सासुरीचा भाऊ असे जातो. भेदभाव ठेवून बाई, भेदभाव ठेवून बाई, गणपती नाचू, गणपती नाचू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. देवानं सगळ्या जणीच्या सोबत एक एक रूप धारण केलं. देवानं रास क्रीडेचा खेळ खेळण्याकरता सुरुवात केली. पण खेळ खेळत असताना अभिमान कसा येतो माणसाला पहा. प्रत्येक जणीला अभिमान झाला, देव फक्त माझ्याच सोबत आहे, दुसऱ्या कुमारिकेच्या सोबत मात्र देव रास क्रीडेचा खेळ खेळण्याकरता नाही. प्रत्येक जणीला गर्व झाला. देवानं काय केलं? जिथं जिथं नामा म्हणे जेथे असे अभिमान, तेथे नारायण नाही नाही. जिथं अभिमान आहे ना तिथं मात्र नारायण नाही. अभिमान मात्र कधी सुद्धा होऊ द्यायचा नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहो नुसता अहंकार नाही, अहंकाराचं वारं सुद्धा आपल्याकडे येऊ नये, एवढं घातक असणार वारं आहे. आणि वर्णन करत असताना देवानं काय केलं? सगळे रूप असणारे अदृश्य करून टाकले. प्रत्येक जण
विचारत असताना ती गोपिका दुसऱ्या गोपिकाला विचारते, कृष्णाला तुम्ही पाहिलं का? प्रत्येक जणी म्हणते नाही, कृष्णाला बघितलं नाही. प्रत्येक जणी असणारे रडू लागले. आणखी एका गोपिकेचं वर्णन केलं आहे. तिच्यासोबत श्रीकृष्ण भगवंत काही असणाऱ्या अरण्यामध्ये असणारी पायी प्रवास करण्याकरता सुरुवात केली. पुढे गेल्याच्या नंतर इतकी लाडामध्ये आली ना, अहंकार झाल्याच्या नंतर इतकी लाडामध्ये आली ना, काय वर्णन करावं आणि काय नाही. ती कुमारिका म्हणते, देवा आता माझ्याच्यानं मात्र का नाही एक पाऊल सुद्धा पुढं चलू वाटत नाही. आता लाडे लाडाची भूमिका आहे बरं का. हा, आणि देवा आता मी मात्र पुढं चलूच शकत नाही. देवानं सांगितलं, मग आता काय करू नेमकं? आता देवा पुढं जर चालायचंच असेल ना, तर तुम्ही काय करा, आता मला उचलून तुमच्या खांद्यावर घ्या. देवाची सुद्धा काही मर्यादा आहे बरं का. अभिमान झाल्याची तर देवानं काय केलं, खांद्यावर शब्द बोलल्याबरोबर देवानं सांगितलं, एखाद्या वेळेस माझी भक्त मंडळी जर असतील ना आणि लीन होऊन जर सेवा करीत असतील तर उचलून घेतला कडे वरी. कधी कधी घेतो उचलून, पण कधी घेतो माहिती का, त्याची अपेक्षा नसावी, देवाला आवडावं उचलून घेतो बरं का. आपलं तसंच आहे. नातू जर आवडला तर आजोबा काय करतात, उचलून घेतात. कधी कधी खांद्यावर घेतात, कधी कधी डोक्यावर घेतात. याच्या पुढे आणखी सांगू, कधी कधी डोक्याच्या सुद्धा वरी घेतात. कसे माहिती, अशी त्याला वर टाकणार आणि झेलणार. त्याची भूमिका सांगितलेली आहे. अभिमान झाल्याच्या देव मात्र घेत नाही. देवानं काय केलं, अदृश्य रूप असणार करून टाकलं. रूप अदृश्य केल्याच्या नंतर सगळ्या गोपिका तिथं आल्या आणि तिला प्रश्न विचारतात, कृष्णाला बघितलं का? तिनं बोलण्याकरता सुरुवात केलं, होय तुम्हाला सुद्धा अभिमान झाला होता आणि मला तर तुमच्यापेक्षा जास्त झाला होता. मी देवाला सांगितलं, देवा उचलून खांद्यावर घ्या. मग मात्र सगळ्याच जणी असणाऱ्या रडू लागल्या. एक जणीला तर भरपूर दुःख झालं आणि तिनं देवाला असणारी बोलवण्याकरता सुरुवात केली, देवा या ना तुम्ही लवकर. कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जगदेवी कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जगदेवी. सर्वांनी बोला, कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया देव आले. दुःख असणार पाहवत नव्हतं. देव आले आणि सगळ्या जणीला असणार भेट दिली. भेट दिल्याच्या नंतर देवानं काय केलं, सगळ्या जणीचे डोळे जर पुसण्याचं काम कोण केलं असेल तर कृष्णानं देवानं अशी डोळे पुसण्याकरता असणारी सुरुवात केली. सगळ्या जणीला आनंद झाला आणि गोपिका प्रश्न विचारतात, देवा आम्हाला तुम्ही का सोडून गेलता? देवानं सांगितलं, तुम्हाला मी सोडून जाण्याची इच्छा नव्हती, पण तुम्हाला अभिमान झाला होता म्हणून मी असणार सोडून गेलो. काही गोष्टी सांगतो बरं का. अभिमान मात्र कधी सुद्धा करू नका. काही घरातल्या मंडळीला अभिमान आहे. सांगू, काही लोक म्हणतात, महाराज मी आहे म्हणून घर चालायलं, तुझा निघून अगोदर. पाठीमागलचे काही उपाशी मारायलेत का? अजिबात नाही. प्रत्येक जणाला अशी बोलण्याची एक भाषा आहे. याच्या पुढं आणखी एक मन सांगतो, त्या बैलगाडीच्या खाली कुत्रं चलतं बरं का. तुमच्याकडे मन असेल ते बैल पाणी पाजवण्याकरता अशी कुठं तरी बैलगाडी सोडली का नाही, ते बैलगाडीच्या खालून बाहेर निघतं असं.
जीभ हातभर बाहेर काढतं आणि एकदा त्या गाडीकडे बघतं, काय ओझ आहे का पद्धत आहे. आता वज कुणा वडलं एवढं त्या बैलानं, आणि वाटतं कुणाला कुत्र्याला. हे तसा खेळ आपलाच आहे हो. हे सगळं मनानं चालायला लागला खेळ हे. पण लोकांना असं वाटतं मी आहे तर सगळं घर हे चाललंय. अजिबात नाही. उलट ज्याला गर्व आहे का नाही, आणि ते जे म्हणतं का नाही माझ्यामुळं घर चाललंय, ते निघून गेल्याच्या नंतर महागलचे चांगली मिरची भजे करून खातात बरं का. हा, मागले अजिबात विचार करीत नाहीत. गर्व मात्र कधी सुद्धा करायचा नाही. देवानं सांगितलं तुम्हाला तुमच्या जवळ मी राहावा असं जर वाटत असेल तर गर्व मात्र कधी करू नका. लक्ष करा बरं का. कधी सुद्धा गर्व मात्र करायचा नाही. अजिबात कधी गर्व करायचा नाही. देवानं पुढं काही चरित्र करण्याकरता सुरुवात केलेली आहे. शंखचूडाचा असणारा उद्धार केला, अरिष्टासूर नावाच्या दैत्याचा उद्धार केला. आता एक एक दैत्य पाठवत असताना कंसाचा असणारा प्रत्येक दैत्य गेलेला आहे आणि कृष्णाला मारण्याकरता तो गेलेला आहे. पण देवानं काय केलेलं आहे, एकाला सुद्धा जिवंत ठेवलं नाही. नाथराय वर्णन करतात, काग बग रिठा मारिले बाळपणी आणि ऐकी अवघी दैत्य खाणी बुडविली. एकालाही जिवंत ठेवलं नाही. जेवढे पाठवले का नाही सगळे असणारे मारले. पुढं सुंदर स्वरूपामध्ये एक दिवस धोब्यानं काय केलं, कंसाला एक शर्ट घालण्याकरता अंगामध्ये दिलं. शर्ट अंगामध्ये कंसानं घातलं. बरोबर बेत घेतलेला होता जुन्या मापावरच. पण त्याच वेळेला कंसाला ते शर्ट घातल्याच्या नंतर एकदम असा ढिल्ला मोकळा होऊ लागला. धोब्यानं हसून सांगितलं, महाराज अहो हा जो शर्ट तुम्हाला शिवलेला आहे का नाही, या वेळेला शिंप्याला मात्र तो शर्ट जमला नाही. कंसानं हसून त्याला उत्तर दिलं, माप तेच आहे रे बाबा, पण माझी शरीर प्रकृती कमी झाली. मला चिंत्या नावाचा रोग लागलेला आहे. कोणाचा? कृष्णाचा. त्याच्यामुळं माझी तब्येत मात्र कमी झाली. माप तेच आहे. आणि दोन गोष्टी आहेत बरं का. चिंता हा रोग सगळ्यात मोठा आहे बरं का. माणसाला रात्र रात्र असणारी झोप येत नाही. निर्जीव माणसाला जो मरण पावलेला आहे त्याला जाळण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याला चिता जाळते. जो मेला का नाही त्याला चिता जाळते. आणि जो सजीव आहे हालचाल करतो मरण नाही पावलेला त्याला जर कोण जाळत असेल तर त्याला चिंता जाळते. हे माणसं आहेत, भाकर असू द्या खायला सगळं असू द्या, पण त्याला चिंत्या रोग जर एकदा लागला का नाही माणूस असा हडकुडाच होऊन बसतो. त्यावेळेस त्या धोब्यानं सांगितलं, महाराज कशाला एवढी काळजी करता, एक सोपा मंत्र सांगतो. तुम्ही आतापर्यंत सगळे लोक तिकडच पाठवले, आता एक थोडीशी आयडिया करा ना, तिकडं कुणालाच पाठवू नका बरं का. आता असं षडयंत्र काहीतरी करा, कृष्णालाच इकडं बोलवून घ्या. आणि इथं आलं का नाही, जसे एखाद्या वेळेस आमचे असणारे जे लोक आहेत का नाही, धोबी वस्त्र जर हातामध्ये घेतलं असं गरगर गरगर फिरवतात आणि जसं दगडावर आपटतात का नाही, तुम्ही फक्त एकदा त्याला इकडे घेऊन या. जसे कपडे आपटतात का नाही धुण्या करतात, तसं मी त्याचे दोन टंगडे धरणार. कुणाचे? कृष्णाचे. असे पाय वर उचलणार आणि दगडावर आपटणार, त्याचा वध करणार. कंसाला पटली की गोष्ट. आक्रोजीला जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं, आक्रोरा लवकर जायचं वृंदावनाच्या परिसरामध्ये आणि कृष्णाला नंदबाबाला सगळ्याला असं सांगायचं, इथे एक धनुर्यज्ञ असणारा ठेवलेला आहे, तेवढा पाहण्याकरता घेऊन यायचं, सगळ्याला बोलवण्याकरता बरं का. आणि सगळे बोलून या ठिकाणी आणायचे. इथं आले का नाही मग सगळ्या जणाला असणारा वध आपण करण्याकरता सुरुवात करायची. अगोदर कृष्णाचा वध करायचा, पुढं नंदाचा वध करायचा. आकुर्जीनं हसून बोलण्याकरता सुरुवात केली, कंसा अरे बाबा तुला जर जास्त दिवसापर्यंत जर जिवंत राहायचं असेल तर कृष्णाला मात्र इकडे बोलवू नको. पण चांगला मार्ग समजत नाही. शेवटी आकुर्जीला असणारं पाठवून दिलं. आकुर्जीचा रथ वृंदावनाच्या शिव ओलांडून आतमध्ये गेल्याच्या नंतर सगळं गवत दगड पशु पक्षी सगळे असणारे श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. आकुर्जीनं सगळी माती वगैरे सगळे असणारी ती जमीन बघितल्याच्या नंतर देवाचं भजन चालू होतं. एवढा आनंद वाटला, एवढा आनंद वाटला. आकुर्जी रथाच्या खाली उतरले आणि मातीमध्ये लोळले. वाखरीला जे रिंगण असतं का नाही आपलं, वाकरीच्या रिंगणाला सगळे वारकरी मंडळी त्या रिंगणामध्ये लोळतात. असे का? साधू संतांना असणारी ती जमीन असणारी पावन असणारी भूमी झालेली असते. आणि काही वारकरी तर काय करतात, त्या वारकऱ्याच्या पायाखालची माती घेतात, घोड्याच्या पायाखालची माती घेतात आणि कपाळाला लावतात. कशा करता? अरे बाबा ही कपाळाला जर माती लावली आणि कुणाच्या कपाळामध्ये जर एखाद्या वेळेस काही गोष्टी घडणाऱ्या वाईट जर असतील ना, तर संत चरण रज
लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, म्हणून ते माती घेतात आणि अशी कपाळाला लावतात. आकुर्जी लोळले. सायंकाळ झाल्याच्या नंतर श्रीकृष्ण आणि बलराम दादा असे गायी चारून परत येऊ लागले आणि त्यांच्या चेहऱ्यावर बरं का सगळी असणारी धूळ अशी साचलेली होती. कशाची माहिती? त्या गायीची असणारी पावलाची उडालेली धूळ अशी चेहऱ्यावर, पांढरं शुभट असणारं असं तोंड झालेलं होतं. जुन्या काळामध्ये जे मोठमोठे पिठाच्या गिरण्या होत्या का नाही, त्या गिरणीमध्ये जर कुणी दळण दळण्याकरता जर गेलं का नाही तर माणूस असं पांढरं शुपट बाहेर होऊन यायचं, असं त्याच्या पापण्या वगैरे ते. आता ते गिरण्या मोठमोठ्या राहिल्यात, प्रत्येक जणाच्या घरी गिरणी आता. बस ज्या वेळेला देवाचा चेहरा सगळा असा त्या धुळीनं असा माकलेला होता, ते दर्शन आकुर्जीनं घेतलं. आकुर्जी विचार करतात, कोणत्या जन्मातलं माझं पुण्य असेल की आज देवाचं दर्शन मला असं झालं गायीच्या सोबत. त्यावेळेला देवाचं दर्शन घेत असताना देवाच्या अंगावर होता पिवळा पितांबर आणि बलराम दादाच्या अंगावर होता निळा असणारा पितांबर. दोघांनी हाताला पकडलं, दोन हाताला, आणि आकुर्जीला त्यावेळेला भेट जर काय दिली असेल तर एक दुभती असणारी गाय असणारी भेट म्हणून देऊन टाकली. पाय धुण्याकरता असणारं पाणी दिलं, आतमध्ये घरामध्ये नेल्याच्या नंतर बसण्याकरता असणारं आसन दिलं, चहा पाणी वगैरे व्यवस्था संपूर्ण केली. यशोदा मातेनं सुंदर स्वरूपामध्ये असणारा स्वयंपाक केला. मग बलराम दादा, श्रीकृष्ण भगवंत आणि नंद बाबा सगळ्याजणी आनंदानं असणारं भोजन केलं. भोजन केल्याच्या नंतर एका पायाला श्रीकृष्ण आहे आणि एका पायाला बलराम दादा आहे. काय करतात माहिती? पाय दाबण्याकरता सुरुवात करतात. कशा करता माहितीचे कारण आहेत. इथलं काम संपलं, आता आम्हाला मुराळी मात्र चांगला आला होता बरं का. आता लक्ष करा, ही मुराळी कुणाकुणाला आवडतो माहिती का? जुन्या काळामध्ये एखाद्या जर मुलीला सासरवा जर जास्त असला तर तिला जर मुराळी जर आला आणि तिनं जर मुराळी जर बघितला, रे बाबा बाबा इतका तिला आनंद व्हायचा ना. आता झालंय असं, नांदणाऱ्या मुलीला सासरही सारखंच झालंय, माहेरही सारखं झालं बरं का. माहेरातून जर निघाली तर सासरला पोहोचित असताना फोन चालूच आहे, आली इथपर्यंत गाडी, तिथपर्यंत आली, आता घराच्या जवळ आले, कुलूप उघडते, घरात गेले, आता चहा ठेवला बरं का. आता सासरही सारखंच आहे आणि माहेरही सारखंच आहे. महाराज पाय चेपण्याकरता सुरुवात केली आणि सुरुवात केल्याच्या नंतर सहज श्रीकृष्ण भगवंतांना प्रश्न विचारला, तुम्ही का आलात नेमकं? आकुर्जीनं सांगितलं, तुम्हाला मामानं बोलवलंय बरं का. श्रीकृष्णानं जरा टोचून बोलण्याकरता सुरुवात केली आकुर्जीला. खरंच बरं का, आमच्यावर सगळ्यात जास्त जर प्रेम कुणं केलं असेल तर आमच्या मामानं. जसा जन्म झाला का नाही, जन्म झाल्यापासून आतापर्यंत एवढे मुलं पाठवले, कशाला न्यायला नाही हो, संपवायलाच मुलं पाठवले सगळे असे. आणि खरं सांगतो बरं का, मामा एवढं प्रेम आमच्यावर आजपर्यंत कुणीच केलं नाही. आता आम्हाला सुद्धा येणं गरजेचं, एवढे माणसं पाठवले पण आम्ही मात्र आलो नाहीत बरं का. पण आता तुम्ही आलात साक्षात स्वरूपामध्ये नेण्याकरता, आमच्याकरता रथ आलात, काळजी करू नका. सकाळी मात्र आम्ही तुमच्यासोबत आता निघणार. सकाळ असणारी झाली, सकाळ झाल्याच्या नंतर रथाला सजवण्याकरता असणारी सुरुवात केली. वृंदावनाच्या परिसरामधल्या सगळ्या गोपिका आल्या, त्यांनी कधी असणारा रथ मात्र तिथं बघितलेला नव्हता. रथाला असा सजवण्याकरता सुरुवात होती. गवळणी आल्या आणि गवळणी आल्याच्या नंतर सुंदर स्वरूपामध्ये यशोदा मातेला प्रश्न विचारण्याकरता सुरुवात केली. गवळण म्हणती यशोदेला, कागे ऋत रथ शृंगारीला. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा.
नंदाची पटराणी सदगदित होनी मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी अक्रूरा चांडाळा शिवी दिली बर का. तुझ कोणी धाडीला का घाता करू आलासी वधीसी सकाळा अक्रूरा तुझे नाम तैसीच करणी असं बोलण्याकरता सुरुवात केलं. रथी चढली वनमाळी आकांत त्या गोकुळी भूमी पडल्या वज्रबाळी कोणत्या सांभाळी नयनीच्या उदकानी भिजली ही धरणी. त्यावेळेला देवानं मात्र रथ असा पुढं नेण्याकरता सुरुवात केली. सगळ्या जणांना समजून सांगण्याकरता सुरुवात केली. मी परत येईल बरं का, मी परत येईल, काळजी करू नका, मी परत येईल. पण देव किती लबाड आहे तिथं कुणाला मात्र माहिती नव्हतं. सगळ्यांनी ऐकलं, काही हरकत नाही देवा तुम्ही जाण परत या. राधा ही देवाची पत्नी आहे बरं का, लक्ष करा. पण तो कालावधी वेगळा आहे. ज्यावेळेस श्रीकृष्णाचा जो अवतार आहे का नाही, काही अवताराचं एक वर्णन केलेलं आहे. काही अवतारामध्ये श्रीकृष्ण असणारा लहान आहे, कल्पभेद आहे बरं का, लक्ष करा. कधी कधी राधे राधे घे श्याम सुंदरा नेई आता झडकरी आपुलिया मंदिरा. त्यावेळेला राधा कशी आहे माहिती का, त्या राधिकेचं लग्न झालेलं आहे. त्यावेळेला राधा लग्न झालेली आहे, तिचा विवाह झालेला आहे. आणि त्यावेळेला कृष्ण किती लहान आहे माहिती, एकदम छोटा आहे. पण काही वेळेला असं वर्णन केलं आहे राधा सुद्धा कृष्णाची पत्नी आहे. हे जर चरित्र ऐकायचं असेल तर देवी भागवत पुराणामध्ये आहे. कारण इथं बसून काही पण गप्पा हाणून जमत नाहीत बरं का, त्याला अनेक ग्रंथाचा अभ्यास लागतो. देवी भागवत पुराणामध्ये राधा ही श्रीकृष्ण भगवंताची असणारी पत्नी आहे. तुळशी सुद्धा श्रीकृष्ण भगवंताची पत्नीच आहे. असे वेगवेगळे असणारे भाग आहेत. त्यावेळेला रथ असणारा पुढे निघू लागला. राधा समोर आली. रथाच्या समोर राधिकेनं काय केलं माहिती, श्रीकृष्णाकडे एकदा बघितलं. बघितल्याच्यानंतर शरीरामधला असणारा असा प्राण बाहेर काढला आणि श्रीकृष्णाला अर्पण करून टाकला. राधा तिथंच असणारी अदृश्य झाली. एवढं कृष्णावर प्रेम असावं. त्यावेळेला रथ पुढं निघाला आणि रथ पुढं निघाल्याच्या नंतर मथुरेच्या परिसरामध्ये आला. तिथं वध करत असताना सगळ्यात सुरुवातीला अक्रूजीनं सांगितलं, देवा माझ्या घरी तुम्ही चला. सांगितलं नाही, अगोदर मामाची भेट घ्यायची, कार्य संपवायचं आणि पुन्हा तुमच्या घरी यायचं. तिथं उद्धार करत असताना सगळ्यात सुरुवातीला अगोदर मथुरेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर धोब्याचा असणारा उद्धार करण्याकरता सुरुवात केली. कपडे मागून घेतले, त्याचा असणारा उद्धार केला. एक कुब्जी असणारी दासी चंदन वाटीमध्ये घेऊन जाऊ लागली. चंदन घेऊन जात असताना देवानं तिचा सुद्धा असणारा उद्धार केला. पायावर 2 पाय ठेवले, 2 असणाऱ्या हातानं तिची असणारी हनवटी वर उचलण्याकरता सुरुवात केली. सुंदर स्वरूपामध्ये असणारी ती दिव्यांगना झाली. कुब्जीनं सांगितलं, देवा कुब्जा म्हणे हरी चला माझे घरी सुमनेही वरी शृंगारिले. देवानं सांगितलं, बाई तुझ्या घरी येईल मी, पण मामाचा वध केल्याच्या नंतर येईल. पुढं चालण्याकरता सुरुवात केली. धनुष्य भंग केला. कंसाला असणारी भीती वाटली. कुवल्या पिंड नावाच्या हत्तीचा असणारा उद्धार केला. एवढंच नाही, आखाड्यामध्ये गेल्याच्या नंतर चानूर, मुष्टिक, शल, कूट, तोशल असे मोठमोठे पैलवान होते. तेवढ्या पैलवानाला मारण्याचं काम बलराम दादानी आणि श्रीकृष्ण भगवंतांनी असणार केलं. कंसानं सांगितलं, शत्रूला आता जाऊ देऊ नका. तेवढ्याच वेळामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी आखाड्यामधून जे उड्डाण केलं, कंसाच्या जवळ असणारे गेले, सिंहासनावरून खाली असणारं उचललं आणि आखाड्यामध्ये टाकलं. देवानं तिथून जे उड्डाण केलं, डायरेक्ट स्वरूपामध्ये कंसाच्या छातीवर ठोसे मारून त्याचा अंत करून टाकला. कंसाच्या हृदयामधून जे ज्योत बाहेर निघाली, साक्षात स्वरूपामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या मुखामध्ये गेली. त्याचं कारण एक आहे, आतापर्यंत जर कंसानं जर भक्ती केली असेल तर ही भक्ती विरोधी भक्ती आहे. आणि विरोधी भक्ती केल्याच्या नंतर सुद्धा कंसाचा असणारा उद्धार झाला. पुढं कंसाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. उद्धार झाल्याच्या नंतर उग्रसेनाची मुक्तता केली, राज्याभिषेक केला, वसुदेवाला देवकीची असणारी मुक्तता केली. नंदबाबांना सांगितलं, तुम्ही आता काय करा, आपल्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करा. नंदबाबांनी सांगण्याकरता सुरुवात केली, देवा तुम्ही तर वचन दिलं होतं आम्हाला परत येण्याचं. सांगितलं, ही एक माया आहे. आणि लक्ष करा, काही कालावधी मला व्यतीत तुमच्या ठिकाणी करायचा होता. यशोदा मातेला तुम्ही स्वतःहून उपदेश करा, सांगण्याकरता सुरुवात केली. छोटे छोटे गोपाळ सोबत आले होते. त्या गोपाळांनी
रडण्याकरता सुरुवात केली, कारण देवाचा महिमा सोबत राहिली पण माहिती झाला नाही. ते गोपाळा म्हणतात, देवा तुला आम्ही कधी कधी शिव्या दिल्या, कधी कधी गायीची वळती करण्याकरता तुला लावली, अरे कधी कधी खेळ जर खेळलो ना तर कधी कधी तुला डाव देण्याकरता आम्ही सांगितलं. पण देवा खरं सांगू का, तू एवढा महान असणारा देव आहेस असं आम्हाला कधी वाटलं नाही बरं का. देवानं त्यांना बोलण्याकरता सुरुवात केली, अरे मी सुद्धा तुमच्याजवळ येऊन जी थांबलो का नाही, मी जर देव आहे म्हणून जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही एवढं माझ्यावर प्रेमच केलं नसतं. तुमचं जे प्रेम आहे ना, तुमची भोळी सेवा आहे, त्याचा मी स्वीकार केला. आता तुम्ही काय करा, तुम्ही सुद्धा असणारा वृंदावनाच्या परिसरामध्ये जा. सगळ्या जणांना उपदेश केला. सगळे असणारे गोपाळ नंद बाबा असणारे परत असणारे वृंदावनाच्या परिसरामध्ये असणारे आले. पुढं वर्णन केलेलं आहे, श्रीकृष्ण आणि बलराम दादाला गुरुच्या आश्रमामध्ये शिक्षण घेण्याकरता सुपूर्त केलं. गुरु फार महान आहे बरं का, लक्ष करून ऐका. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन नेम नाही दुजा पाहता त्रिलोकी किंवा त्रिभुवनी. गुरु असणारा हा फार महान आहे. विषय आला म्हणून थोडासा छेडतो विषय. इथं जी कथा होत आहे का नाही, ही कथा जर कुणामुळे होत असेल तर मारुती मामा खरं सांगतो बरं का, तुमच्या गुरुची तुमच्यावर कृपा आहे म्हणून कथा आहे. जर तुम्ही गुरुच केला नसता आणि तुम्हाला हे संस्कार जर नसते तर इथं आम्ही आलो नसतो आणि कथा इथं झाली नसते. गुरु करणं गरजेचं आहे. त्याचं कारण एक आहे, एखाद्या वेळेस गुरुच्या बाबतीमध्ये शिष्यावर जर एखादं संकट जर आलं ना तर गुरु काय करतो, देवासारखा मागं पुढं उभा राहतो, त्याला रस्ता दाखवण्याचं काम करतो. आणि इथं सुद्धा तुम्हाला दाखवण्याचं काम म्हणजे गुरुची जी एक लीला आहे. गुरुनं एखाद्या शिष्यावर जर कृपा जर केली ना तर कृपा केल्याच्या नंतर शिष्य गरीब जरी असला तर श्रीमंत बनवण्याचं काम जर कोण करत असेल तर गुरु त्याला श्रीमंत बनवण्याचं काम करतो. गुरु मात्र तसाच राहतो बरं का. कशा करता माहिती का, माझा शिष्य जर मोठा झाला तर गुरुला त्याच्यामध्ये आनंद असतो. द्रोणाचार्याला आनंद जर कशामध्ये असेल तर माझा अर्जुन शिष्य आहे आणि धनुर्धारी बनला. सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला असेल तर द्रोणाचार्याला आनंद आहे. लक्ष करा, इथं सुद्धा या घरावर सगळी जर कृपा कोणाची असेल तर या गुरुची असणारी कृपा आहे. आणि त्या गुरुच्या सुद्धा पत्नी या ठिकाणी स्वतःहून हजर आहेत. ही साधी असणारी गोष्ट नाही. आणि त्या माता माऊलीच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं तर त्यांना सुद्धा काही अन्नधान्याच्या बाबतीमध्ये काही असणारी वृद्धिसिद्धी प्राप्त आहे बरं का. काही महिला अशा असतात, स्वयंपाक थोडा जरी असला तर त्याच्यावर सुद्धा अनेक मंडळीला सुद्धा स्वयंपाक त्या ठिकाणी स्वयंपाक करून खाऊ घालतात. ते अन्न मात्र उडत नाही. ते भूमिका सांगतो. बीड जिल्ह्यामध्ये मांजर सुंब्याच्या जवळ एक गाव सांगतो बरं का, कधी जर गेलात तर चाकरवाडी म्हणायचे गाव आहे. तुम्ही रात्रीच्या 2 वाजता जा, 1 वाजता जा, 4 वाजता जा, कधी जा, 24 तासापैकी 24 तास अन्नदान चालू आहे तिथं. का, तिथले एक संत होऊन गेले, माऊली महाराज चाकरवाडीकर, नाव ऐकून असाल तर. त्यांना अन्नसिद्धी असणारी प्राप्त होती. कुठं जर स्वयंपाक जर तयार केला आणि त्यांनी जर आले ना आणि त्या अन्नाची जर पूजा केली आणि त्या अन्नाला जर स्पर्श केला तर किती माणसं जीव द्या, ते अन्न मात्र संपत नव्हतं. म्हणून या ठिकाणी सुद्धा या गुरुच्या बाबतीमध्ये या घरावर असणारी कृपा आहे. म्हणून ही सुंदर असणारी या ठिकाणी कथा होत आहे. आणखी एक विषय सांगतो, देवाला गुरुचा महिमा का वाढवायचा त्याचं एक कारण आहे. त्याचं कारण असं आहे, गुरु म्हणजे जर साक्षात जर कोण असेल तर गुरु म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये देव आहे. गुरु साक्षात स्वरूपामध्ये देव आहे. कारण जेवढे जेवढे गुरु आहेत ही साक्षात स्वरूपामध्ये संताची आणि देवाची असणारी ही मूर्ती आहे बरं का. स्वामी काज गुरु भक्ती, ओ स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवा करी, पितृ वचन सेवा करी, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. म्हणून देवानं काय केलेलं आहे माहिती, शिक्षण घेण्याकरता गुरुच्या यासना ठिकाणी गेले. देवानं शिक्षण घेतलं, परत आले. पुढं उद्धवाला वज्रगमन करण्याकरता परत वृंदावनाच्या परिसरामध्ये पाठवलं. तिथं उद्धवांचा आणि गोपीचा असणारा काही संवाद झाला.
संवाद याच्याकरता झाला, गोपिकेचं दुःख कमी होत नव्हतं. उद्धवजीनं त्यांना समजावून सांगितलं. लक्ष करा बरं का, फार महत्वाचा भाग आहे. सारखं सारखं माणसानं जवळ राहायचं नसतं. काही गोष्टी सांगतो बरं का. सारखं सारखं जवळ राहायचं नाही म्हणजे कसं सांगू, कधी कधी एखादा पाहुणा जर असेल तर 2 दिवसाला जातो की लगेच परत येतो. त्या पाहुण्याची किंमत राहत नाही बरं का. अंतर जरा पडू द्यायचा बरं का. 15-20 दिवसाचा असा अंतर पडला का नाही, मग जरा बरं वाटतं थोडंसं. काही भूमिका सांगतो. प्रेम जर वाढण्याची भूमिका जर असेल तर माणूस जर दूर असेल ना, तर माणसाचं प्रेम मात्र त्या ठिकाणी असणार वाढतं. शांत बसा, शांत बसा. म्हणून या ठिकाणी देवानं बोलण्याकरता उपदेश करत असताना उद्धवजीनं उपदेश केलेला आहे. गोपिकांनो, देव तुमच्यापासून लांब आहे याचं कारण एक आहे, दूर असल्यामुळं तुमचं प्रेम देवावर जास्त आहे. हा उपदेश केलेला आहे. पुढं भगवंत कोबजेच्या घरी गेले, आक्रूराच्या सुद्धा असणाऱ्या घरी गेले. पुढं वर्णन करत असताना आक्रूराला हस्तिनापुराला असणार पाठवलं समाचार घेण्याकरता. पांडवाच्या बाबतीमध्ये देवानं द्वारका नगरी असणारी पाण्याच्या मध्ये असणारी बांधली. त्याचं कारण एक सांगितलेलं आहे. 3 कोटी म्लेच्छ घेऊन एक असणारा काल यवन म्हणायचा असणारा एक शत्रू आला होता. त्याच्यापासून संरक्षण होण्याकरता देवानं द्वारका नगरी पाण्यामध्ये बांधली. तिचं वर्णन केलं आहे. 99 मैलाची ही असणारी मोठी असणारी द्वारका नगरी पाण्याच्या मध्ये बांधली बरं का. 99 मैलाची साधारण नगरी नाही, फार विशाल स्वरूपामध्ये नगरी आहे ही. पुढं वर्णन करत असताना मुचकुंदाची असणारी कथा सांगितलेली आहे. देवानं मुचकुंदाच्या बाबतीमध्ये मुचकुंदाला असणारं दर्शन दिलं. पुढं उपदेश केला, बाबा आता तपश्चर्या कर आणि स्वतःचा असणारा उद्धार करून घे. पुढं बोलत असताना देवानं सांगितलं मुचकुंदाला, दुसरा जन्म तुझा ब्राह्मण कुळामध्ये होईल. त्याचं कारण एक आहे, ज्यांचा ज्यांचा जन्म ब्राह्मण कुळामध्ये होतो पहिल्या जन्मामध्ये त्यांच्या हातातून तपश्चर्या झालेली असते. पुढं वर्णन करत असताना श्रीकृष्ण भगवंतामध्ये आणि बलराम दादामध्ये मोठा कोण आहे? बलराम आहे बरं का. मग लग्न अगोदर कुणाचं व्हायला पाहिजे? बलरामाचं बरं का. हे त्या काळातलं झालं बरं का, आताच सांगू नका. आता ज्याला नोकरी आहे तो लहाना जरी असला तर थोरल्यापेक्षा बारक्याचं लग्न अगोदर होईल. मोठा अक्षता टाकून तसाच मोकळा आहे बरं का. असं म्हणजे आताचा काळ तसा आहे. अगोदर लग्न बलराम दादाचं झालं. अनर्थ देशाचा असणारा राजा श्रीमान रेवताची असणारी मुलगी रेवती, त्या रेवतीचा विवाह बलराम दादाच्या सोबत असणारा झाला. फक्त सगळ्यांनी सावधान म्हणायचं बरं का. शुभमंगल शुभमंगल. आता काय करा, अक्षता वाटण्याकरता सुरुवात करा. श्रीकृष्ण भगवंताचा आणि रुक्मिणीचा असणारा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न करायचा आहे. फुलं घ्यायचे, फुलाच्या पाकळ्या करायच्या आणि थोडेसे असणारे तांदूळ मध्ये मिक्स करायचे. आपल्याला आता एक 5 मंगलाष्टिका म्हणायच्या आणि देवाचा असणारा या ठिकाणी सोहळा असणारा संपन्न करायचा आहे. आता देवाचा असणारा विवाह कसा झाला फक्त एक 5 मिनिटांमध्ये असणारा भाग सांगतो आणि पुढे चलतो. विदर्भ देशाची असणारी राजकुमारिका म्हणजे भीष्मकाची मुलगी, तिचं नाव असणारा रुक्मिणी आहे. तिनं काय केलेलं आहे, लग्न ठरलेलं आहे शिशुपालाच्या सोबत, पण स्वतःहून चिठ्ठी जर कुणाजवळ लिहिली असेल तशी चिठ्ठी लिहिली, ब्राह्मणाच्या हातामध्ये दिली. 7 श्लोकाच्या बाबतीमध्ये वर्णन केलंय. चिठ्ठी तिथपर्यंत घेऊन असणारे देवप्पा गेले आणि चिठ्ठी देवानं असणारी सुंदर स्वरूपामध्ये वाचली. वाचल्याच्या नंतर देवानं कुणालाही सांगितलं नाही. लगेच असणारे देव असणारे विदर्भ नगरीला असणारे गेले. त्याचं वर्णन केलेलं आहे. द्वारका नगरीपासून विदर्भ नगरीचं अंतर जर सांगायचं म्हटलं 1370 किलोमीटरचा प्रवास आहे. 1370. आणि लग्नाकरता फक्त एकच रात्र शिल्लक राहिली होती. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं, देवा माझं जर तुम्हाला अपहरण करायचं असेल तर तुम्हाला संधी जर कुठं असेल तर आमच्या इथे एक नियम असा आहे. नियमाच्या बाबतीमध्ये फक्त ज्यावेळेला आम्ही देवीची पूजा करण्याकरता गावाच्या बाहेर चलतो ना, नगराच्या बाहेर, त्याच वेळेला एक तुम्हाला संधी आहे. रथ घेऊन तुम्ही तिथं या आणि तिथं आल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं, रथाच्या बाहेर हात काढायचा. तुमच्या हातामध्ये मी हात देणार, रथामध्ये विराजमान होऊन तुमच्या सोबत मी येणार. हे सगळं अगोदरच ठरलेलं आहे बरं का. त्या काळामध्ये चिठ्ठी होती आणि आता फोन आहेत बरं का. त्या काळात चिठ्ठी होती, आता फोन आहेत. सुंदर स्वरूपामध्ये देवानं रथामध्ये असणारे बसले आणि विदर्भ नगरीला असणारे आले. आल्याबरोबर
पाठीमागून बलराम दादाला ही गोष्ट कळाली, माझे भाऊ तिथपर्यंत गेले, त्यांचं संरक्षण करण्याकरता मला मात्र गेलं पाहिजे. तेवढ्याच वेळामध्ये बलराम दादा सुद्धा पाठीमागून आले. तिथं अपहरण करण्याकरता असणारा जो प्रयत्न केलेला आहे, अपहरण असणारं केलं, रथामध्ये रुक्मिणीला बसवलं आणि रथ असणारा पुढं धावण्याकरता असणारी सुरुवात केली. तेवढ्याच वेळामध्ये पाठीमागून बलराम दादा आले. त्यांनी सगळ्या जणांनी सैनिक असणारं थोपवण्याचं काम केलं. पुढं रुक्मीचं आणि श्रीकृष्ण भगवंताचं घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये सुंदर स्वरूपामध्ये बलराम दादांनी बोलण्याकरता सुरुवात केलं की इथं आमचा एक धर्म असा सांगितलेला आहे की युद्धामध्ये प्रतिद्वंद्वी कुणी जरी थांबला तर त्याचा विचार मात्र करायचा नाही. त्यावेळेला रुक्मीचा शिरच्छेद होणार. पण बलराम दादांनी श्रीकृष्ण भगवंताला सांगितलं, देवा मारू नका, रुक्मिणीचा भाऊ आहे. त्याच वेळेला भोजकट नावाची असणारी नगरी रुक्मिणीच्या भावानं रुक्मिणी तिथं वसवली आणि तो तिथंच असणारा थांबला. देवाचं आणि रुक्मिणीचं लग्न कुठं लागलेलं आहे त्या गावाचं नाव अगोदर ऐका बरं का. 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारं एक ज्योतिर्लिंग सोरटी सोमनाथ. लक्ष करा बरं का. 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारं एक ज्योतिर्लिंग आहे सोरटी सोमनाथ.